तर आज आपण असं मस्तपैकी आम पापड तयार करणार आहोत। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्यासाठी मी इथं 2 कैऱ्या कट करून घेतल्यात, तसंच एक अर्धा आंबा आपण पिकलेला कट करून घेतलाय। तसंच इथं मी खडे मसाले घेतलेत 7-8 काळी मिरी, तसंच 4-5 लवंग आणि 3 तुकडे दालचिनीचे घेतलेत। तर अर्धा आंबा मी पिकलेला कट करून घेतलाय आणि 2 कैऱ्या अशा कट करून घेतल्यात, जेणेकरून आंबट गोड असं आपलं हे आम पापड तयार होईल। तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं कुकर घेतला आहे। तर कुकरमध्ये थोडंसंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। तर मी इथं 1 कप भरच पाणी टाकून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत, तसंच आपण कट केलेली कैरी आणि थोडासा आंबा टाकून घ्यायचा आहे। जर तुम्हाला आंबा टाकायचा नसेल पिकलेला, तर तुम्ही फक्त कैरी टाकली तरी चालेल। तर आता आपण ही शिट्टी करून शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता 2 शिट्ट्यांमध्ये छान असा आपला आंबा आणि कैरी मस्तपैकी शिजून झालेली आहे आणि त्याचा असा गाळ झाला आहे। तर आता आपण हे साईडला काढून घेऊया। तर बघू शकता छान असं आपलं हे शिजून झालं आहे। तसंच मी इथं 1 वाटी गूळ घेतला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे, असा बारीक टेचून गूळ घेतला आहे। तर अशी मी जाळी घेतली आहे, ती जाळी आपल्याला कढईवर ठेवून त्याच्यामध्ये पूर्ण हा गर आपल्याला शिजलेला काढून घ्यायचा आहे। तर हा सगळा शिजलेला गर मी ह्या जाळीमध्ये काढून घेते आणि आपली कैरीचा गर गरम गरम शिजलेला आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या चाळणीवर काढून छान असं त्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली लवंग दालचिनी म्हणजे जे खडे मसाले आहेत ते साईडला राहतील आणि आपला फक्त कैरीचा गर एकदम बारीक होऊन असा आपल्याला भेटेल। म्हणून असं चाळणीवरती आपल्याला चमच्याने हलवून छान असं चाळून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं आपलं हे कैरीचा गर चाळून झालेला आहे आणि छान अशी आपली ही आम पापडसाठी आपल्याला गर तयार भेटलेला आहे। तर आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेते। तर 1 वाटी मी गूळ असा बारीक टेचून घेतला होता, तो गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून गॅसवर कढई ठेवून द्यायची आहे। तर बघू शकता छान अशी ह्याला उकळी फुटली आहे। तर आपला हा गूळ पूर्ण त्याच्यामध्ये वितळेपर्यंत आणि थोडासा आपला हा आम पापडचा गर छानपैकी थोडासा ट्रान्सफर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर छान असं मी हे गुळाच्या गुठळ्या अशा फोडून घेते। तर छान अशा गुठळ्या वितळल्या आहेत, पण मला थोडंसं अजून आंबट वाटत होतं म्हणून मी अजून थोडासा गूळ ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे। जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही थोडासा गूळ टाकला तरी चालेल। मी ह्याच्यामध्ये एकदम जास्त आंबट ठेवणार नाही आहे, थोडंसं आंबट गोड असं मला याची चव ठेवायची आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे। तर आपल्याला ह्याचा गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा नाही आहे, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे पिवळी सगळी शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता थोडं थोडं आता हे ट्रान्सफर व्हायला लागलं आहे, पूर्ण काही होणार नाही आहे। आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कलरसुद्धा ॲड करायचा असेल, हिरवा कलर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, मी कलर टाकत नाही आहे। तर छान अशी आता आपलं ही आम पापडची पिवळी परफेक्ट अशी शिजून झालेली आहे। बघू शकता पहिला कलर कसा होता आणि आत्ता कलर कसा आहे।
तर आता मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घेते, थोडासा चटपटीत असा लागण्यासाठी चाट मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे। जर तुम्हाला तिखटची पण चव हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडरसुद्धा टाकू शकता आणि आमचूर पावडर टाकली तरी चालेल। मी फक्त चाट मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेतला आहे। तर छानपैकी चाट मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आपल्याला उन्हामध्ये ते सुकवून द्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं एक प्लेट घेतली आहे, त्या प्लेटला असं तूप लावून मी छानपैकी ग्रीस करून घेतलं आहे, म्हणजे की आपला आमपापड त्याला चिटकलं नाही पाहिजे, म्हणून मी ह्याला असं प्लेटला तूप लावून छानपैकी सगळीकडं लावून घेतलं आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपली ही आंब्याची प्युरी, आपण आमपापडची प्युरी केलेली टाकून घ्यायची आहे। आणि जास्त मोठी प्लेट मी इथं घेतली नाही आहे, कारण की जास्त पातळ होईल आणि पातळ झाल्यानंतर ना ते निघणार नाही, म्हणून असं जाडच आपल्याला लेयर त्याच्यावरती टाकून घ्यायची आहे। जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। तर सगळी प्युरी आपण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर छान असं टॅप करून पूर्ण प्लेटीला आपल्याला सगळीकडून पसरून घ्यायचं आहे। तर छान असं मी हे टॅप करून सगळ्या प्लेटीमध्ये एकसारखं त्याला पसरून घेतलेलं आहे। तर आता आपण ही प्लेट 1-2 ते 3 तासभर उन्हात ठेवून द्यायची आहे, कडक उन्हामध्ये, जेणेकरून हे परफेक्ट असं सुकून निघेल। आणि जर उन्हात ठेवायचं नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा 5 मिनिटं ह्याला गरम करून घेऊ शकता। तर बघू शकता छान असं आपलं ही आम पापड सुकलेला आहे आणि प्लेट एकदम हलकं मध्ये सोडत आहे, म्हणजे छान अशी आपली ही आम पापडी तयार झाली आहे। तर बघू शकता मस्त अशी ही आपली जेली पण म्हणू शकता ह्याला। तर छान अशी तर ह्याला आता मी छान असं कट करून घेते, एकदम छोटे तुकड्यामध्ये आपल्याला हे छान अशी चौकोनी आकारामध्ये आम पापड आपले हे कट करून घ्यायचे। तर बघू शकता छान असे आपले आम पापडचे छान असे चौकोनी तुकडे कट करून झालेत। तर आता मी एका साईडला प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला जास्त अजून चटपटीत हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती लिंबू, थोडीशी मिरची पावडर, आमचूर पावडर आणि चाट मसाला अजून शिंपडून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी हे खाऊन घ्यायचं आहे। तर उन्हाळ्यात नक्कीच ही कैरीपासून तयार रेसिपी तुम्ही ट्राय करा। खूप छान अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। तर नक्कीच उन्हाळ्यामध्ये हा आम पापडची रेसिपी ट्राय करा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली।